आणि यानंतर घेऊयात मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं नुकताच छावा या सिनेमाविषयी वक्तव्य केलंय। मला छावा सिनेमा फारसा आवडला नाही। एखाद्याला यातना देऊन जे काही घडत होतं ते मला आवडत नाही। मी बघू शकलो नाही असं अनुराग कश्यपनं म्हटलेलं आहे। कांतारा अ लेजंड चॅप्टर 1 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच प्रेक्षकांच्या तो भेटीला येणार आहे। यामध्ये ऋषभ शेट्टी, गुलशन देवैया आणि रुक्मिणी वसंत यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता अंकिता बालावलकरने यावर प्रतिक्रिया दिली। अंकितानं सोशल मीडियावरती सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबत फोटो शेअर केलाय। हा फोटो शेअर करत तिनं सूरजला शुभेच्छा सुद्धा दिल्या। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेता कपिल होनराव रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमामध्ये झळकणार आहे। मालिका विश्वामध्ये अभिनेत्याला ही मोठी संधी मिळाली आहे। कपिल मावळ्याची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातं। आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड या सिरीजवर NHRCनं माहिती प्रसारण मंत्रालय आणि मुंबई पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे। रणबीर कपूर या सिरीजमधल्या एका दृश्यामध्ये भारतामध्ये बंदी असणाऱ्या ई-सिगारेटचं सेवन करताना दाखवलंय। हे दृश्य कोणत्याही चेतावणीशिवाय दाखवण्यात आल्यानं ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। अभिनेत्री आणि गायिका म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जुई गडकरी आता लेखिका म्हणूनही ओळखली जाणार आहे। तिने जाहीर केलंय की आता ती एका नव्या वेबसिरीजच्या लेखिकेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे। जळगावमध्ये गुरु सन्मान सोहळ्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक चिंतामण पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नाट्य वारकरी, कलाकार आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। चिंतामण पाटील यांनी शिष्यांबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली आहे। राणी मुखर्जीच्या मर्दानी 3 या चित्रपटाचा पहिला लुक पोस्टर रिलीज झालाय। यशराज फिल्म्सनं नवरात्रीच्या दिवशी पोस्टर शेअर केलाय। यामध्ये राणी मुखर्जी एका नव्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे। दशावतार चित्रपटानं 10 दिवसांमध्ये 15 कोटींचा टप्पा पार केलेला आहे। दशावतारच्या बॉक्स ऑफिसवरती धमाका पाहायला मिळतोय। लवकरच हा चित्रपट आता 20 कोटींचा टप्पा सुद्धा पार करेल अशी आशा आहे। जॉली LLB 3 चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज झाला। या चित्रपटानं 50 कोटींचा टप्पा ओलांडलाय। तर या चित्रपटामध्ये अक्षय कुमारची तुफान कॉमेडी पाहायला मिळते।